झालं यात्रेचा आजचा शेवटचा दिवस. सारखं तुम्ही पण वैतागला असतील यात्रा यात्रा ऐकून, कारण आता 2-3 दिवस झाले सारखं यात्रेचंच नाव आहे, दुसरं काही नाहीच आहे टॉपिक आपला. आता डायरेक्ट ना पुढच्या वर्षी ह्याच महिन्यात ह्याच दिवसात आपण ते नाव घेणार, तोपर्यंत नाही. बाकीचं सगळं जाऊ दे, पण आमची जत्रा ना चांगली झाली बाबा. आम्ही तर खूप एन्जॉय केला आणि सगळंच ना छानपैकी पार पडलं. आणि छान वरून ना मला आठवलं, काल ना चिकन मॅरिनेशन करायला मसाला ठेवला होता, त्यातला जरासा शिल्लक राहिला होता आणि त्याची टेस्ट बघून ना मला तो टाकूनच देऊ वाटला नाही. बघू त्याच्यापासून काही दुसरी रेसिपी तयार होत्या का म्हणून नाही ट्राय करायला गेले होते. मी पहिल्यांदा अंडी बॉईल करून घेतली आणि तो मसाला त्याला लावला आणि तेलात सोडल्यावर नाही असं झालं होतं, पूर्ण कोटिंग निघलं होतं त्याचं. आणि मी जो हा काही प्रयोग केला होता ना तो पूर्णपणे फेल गेला आणि हे कोणाचं पण काम नाही तेव्हा मला समजलं. आणि हे ज्याचं त्याला सूट होते बाबा. तिथून पटकन उठले मी, माझं डोकंच फिरलं आणि बाहेर जाऊन बघते तर काय ह्यांचा फुटबॉलचा गेम चालू होता. आणि ह्या सम्राटने ना आमच्या त्याच्या पप्पाच्या सुट्टीचा एवढा भारी फायदा करून घेतलाय ना, पूर्ण दिवसभर त्यांना बॉलच्या पाठीमागं पळवलं. त्यांना तर पळवलंय त्याचबरोबर मला पण ना तासभर बसवून घेतलं. काय त्याचा पूर्ण गेम झाल्यानंतर तिथनं उठलो आणि पटकन आवरलं आणि आम्ही यात्रेत जायला निघालो. कारण आज ना शेवटचा दिवस होता. मम्मी पप्पा पण आली होती आणि मला थोडीफार खरेदी पण करायची होती. आणि परवा ना ह्या दोघांचं मन भरलं नव्हतं वाटतं ह्या रेल्वेत बसून, म्हणून ना ती आज पण हट्ट करू लागली होती. मग काय बसवलंच त्यांना शेवटी. बसू दे आता, शेवट दिवस आहे म्हटल्यावर. आता भरपूर असं खेळून झालं होतं म्हटल्यावर भूक तर लागणारच होती ना, त्याच्यामुळे ना आम्ही स्प्रिंग पोटॅटो खायला गेलो. तेच आवडते त्या दोघांना. आता ह्यांना आवडले म्हटल्यावर आम्हाला पण आवडावंच लागतं. तिथलं सगळं आवरून ना आम्ही गेलो खरेदी करायला. जास्त काय नव्हतं, फक्त नारायणीसाठीच घ्यायचं होतं. मला मात्र ह्या 2 साड्या आवडल्या, त्या घेऊन टाकल्या आणि लगेच आम्ही घराकडे परतलो.